आपण शिवछत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये आहोत। खरं तर अशा वेळेला मला या पुण्यभूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये यायला मिळालंय। आज स्वाभिमानाची आणि एकनिष्ठतेची लढाई चालू असताना स्वाभिमानाची बाजू मांडण्यासाठी मला या भूमीमध्ये यावं लागलं आणि आपण सर्वांनी अत्यंत प्रेमाने माझं स्वागत केलं। त्याबद्दल मी जुन्नरकरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की आपण केलेले हे स्वागत आयुष्यभर विसरता येणार नाही। किंबहुना हा क्षण हृदयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये कायमस्वरूपी जिवंत राहील, हा विश्वास सुद्धा मी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी देतोय। आजची बैठक आपण सर्वजण येत्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांची रूपरेषा काय असणार आहे, श्री अमोल कोल्हे यांचा प्रचार करत असताना आपण जे मुद्दे लोकांना पटवून द्यायचे आहेत ते मुद्दे काय असले पाहिजेत आणि त्याचबरोबर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रभावी साधनं वापरू शकतो याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित इथे आणण्यासाठी आपण ही बैठक पार पाडतोय। खरं तर उपस्थित राहिलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अनेक अडचणींना, मोठ्या दबावाला, अनेक आमिषांना बळी न पडता आपण या स्वाभिमानाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिलात। त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपलं या बैठकीमध्ये स्वागत करतो। आज श्री अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ आपण इथे जमलेलो आहोत। खरं तर एक तरुण चेहरा, ज्या चेहऱ्याला पवार साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे, ज्या चेहऱ्याला पवार साहेबांनी पाठबळ दिलेला आहे, ज्या चेहऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचवण्यामध्ये स्वतःच्या खारीचा वाटा दिलेला आहे, अशा चेहऱ्याला या मतदारसंघाचा खासदार बनवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेलो आहे। खरं तर आज ही लढाई, माझ्या पूर्वी जे वक्ते बोलत होते त्यांनी सांगितलं की ही लढाई कुठल्या दोन उमेदवारांमध्ये नाही, ही लढाई वृत्तीतली आहे। दोन वृत्तांमध्ये फरक करणारी ही निवडणूक असणार आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, तो स्वाभिमान जिवंत ठेवायचा का दिल्ली समोर मान झुकवायची, हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आज जुन्नर सारख्या पवित्र भूमीमधून, ज्या भूमीने महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध देशाला एक महत्त्वाची दिशा दिली, अशा भूमीतून आपण सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अमोल कोल्हेंना मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य सुद्धा द्यायचं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, कालपासून आम्ही या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय। किमान 2 लाख मतांनी अमोल कोल्हे निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत। सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत। अनेक ठिकाणी जातोय, लोक बोलतायत की जिल्हा परिषद सदस्य आपल्या बरोबर नाही, पंचायत समिती सदस्य आपल्या बरोबर नाही, पण सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत। ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये हात देतोय त्यावेळेस लोक हात दाबतायत, आम्ही तुतारीच ठरवलंय असं सांगतायत। काही लोक बोलत नाहीत पण हातात हात घेतला की मात्र हात दाबतात। आता याचा अर्थ काय, हे 4 जूनला निश्चितपणाने आपल्या सर्वांना कळणार आहे। आज आपला लढा हा प्रतिगामी शक्त्यांच्या विरोधात आहे। आज आपला लढा शिवछत्रपतींचे विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम जे लोक करतायत त्यांच्या विरोधात आहे, हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे।
शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य घ्यायचं असेल तर जुन्नरमधून जास्त मताधिक्य येणं गरजेचं आहे. हे राजकीय गणित समजण्या इतपत आपण सर्वजण निश्चितपणाने परिपक्व आहोत. पण शिवछत्रपतींचा सन्मान आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राखता आला पाहिजे, यासाठी सुद्धा आपण सर्वांनी तितकाच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मी फार जुन्या काळामध्ये आपल्याला घेऊन जात नाही, पण आज जे पक्ष सत्तेत आहेत, जे लोक या भाजपला मिळालेले आहेत, मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की शिवछत्रपतींचा अपमान ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस का भाजपचे आमदार किंवा भाजपचे खासदार त्यावरती बोलू शकले नाहीत? छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला, का भाजपचे आमदार, का भाजपचे खासदार त्या विरोधात आवाज उठवू शकले नाहीत? आज महात्मा फुल्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आपण सर्वजण जाणतो. मुलींसाठी शाळा चालू करायची वेळ आली तर अनेकांनी त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले, कुणी शेण फेकलं, पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. महाराष्ट्राच्या घराघरामधल्या मुली शिकल्या पाहिजेत ही भूमिका ठेवली. आज त्याच महात्मा फुल्यांचा अपमान या राज्याचे राज्यपाल चुकीच्या पद्धतीने करतायत, उल्लेख त्यांचा चुकीच्या पद्धतीने करतायत, सावित्रीबाईंचा अपमान करतायत, पण त्याच्या विरोधात सुद्धा राज्यातल्या यांचा एकही चेहरा बोलायला तयार नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणाने येऊन हे मुद्दे आपल्या सर्व लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे की जे लोक महामानवांचा अपमान करू शकतात, ज्या महामानवांनी आपल्याला दिशा दिली त्यांचा अपमान करू शकतात, येणाऱ्या काळात सर्वसामान्य मतदारांचा मान ते काय राखतील हा प्रश्न आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे आपण बघतोय. 5 वाजता बातम्या लावल्या तर कोण निष्ठेबद्दल गर्व ओकत असतो आणि 6 वाजता बातम्या लावल्या तर निष्ठेबद्दल बोलणारा माणूस पक्ष कधी बदलून गेलेला असतो हे कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण राजकीय परिस्थितीमध्ये वावरतोय. आज शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की का आम्हाला असं वाटावं की फक्त तानाजी मालुसरेंनीच निष्ठावंत राहिलं पाहिजे होतं, का आम्हाला असं वाटावं की फक्त शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीच निष्ठावंत राहिलं पाहिजे होतं. आज ज्यावेळेस आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्यावेळेस त्यांच्या मावळ्यांचं नाव घेतो, स्वाभिमानासाठी लढत असताना आम्ही निष्ठावंत राहू शकत नाही का हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि जे लोक पक्ष बदलून गेलेले आहेत त्यांना हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. खरं तर माझी त्यांना विनंती आहे की ते ज्या ज्या वेळेस भाषणं करतात, ज्या ज्या वेळेस विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून भाषणं करतायत त्यावेळेस शिवछत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख सुद्धा न करण्याची भूमिका त्यांनी ठेवावी. कारण की त्यांची लायकी नाही की त्यांनी शिवछत्रपतींचं नाव त्यांच्या तोंडामध्ये घ्यावं. इतकं आज धाडस, इतकी त्यांची नीतिमत्ता आज निश्चितपणाने राहिलेली नाही. आज भ्रष्टाचारावरती हे बोलतायत. खरं तर काँग्रेस पक्ष असेल हे आज विचारतायत गेल्या 70 वर्षात काँग्रेस पक्षाने काय केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये पिक्चर आले की काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने चुकीच्या घटना घडल्या हे चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न पिक्चरच्या माध्यमातून करतायत. मी काल परवा एका ज्येष्ठ लेखकांकडे बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं याच्यावरती यांनी 10 वर्ष काढली. आता काँग्रेसच्या हाताला एक संधी आलेली आहे की 10 वर्षात यांनी काय केलं याच्यावर काँग्रेस पुन्हा 70 वर्ष काढू शकतं. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण ही संधी सोडायची नाही, एकत्रितपणाने लढायचं आहे. महाविकास आघाडीची ही बैठक मी निश्चितपणाने सांगतो, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट असेल, शिवसेना असेल, आपण सगळे एकत्रितपणाने येऊन येणाऱ्या काळामध्ये भाजपला आणि इतर काही पक्षांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या चांगल्या सभा या भागामध्ये होणार आहेत, वातावरण निर्मिती चांगली होणार आहे.
पण नुसतं सभांवरती निवडणुका जिंकता येत नाहीत. आज ही बैठक आपण जी घेतोय त्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की जी काही जुन्नर शहरातली घरं आहेत, जी काही जुन्नर तालुक्यातली गावातली घरं आहेत, त्या प्रत्येक घरापर्यंत आपण आपली भूमिका घेऊन पोचायचं आहे. मागच्या वेळेस तुम्ही एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिली, तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं, हजारो कोटींचा निधी त्या तरुण कार्यकर्त्याने, त्या तरुण खासदाराने आपल्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. कुठं काय काम केलंय हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हजारो कोटींची कामं करत असताना सुद्धा श्री अमोल कोल्हेंवरती एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, हे अमोल कोल्हेंचं यश आहे. मी आज भाजपच्या विरोधात प्रचार करत असताना ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेतोय, मगाशी लवांडे बापू बोलले की इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती भाजपच्या घोटाळ्याची चर्चा होईल. इतका मोठा घोटाळा भाजपवाल्यांनी केला. आणि काल परवा मी पिंपरी चिंचवडमध्ये होतो, तिथं मला कळालं की कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा या भाजपच्या लोकांनी घोटाळा केलेला आहे. आता देशाच्या सगळ्यात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉल बॉन्ड्स, त्याच्यामध्ये घोटाळा. आणि महानगरपालिकेच्या पातळीवरती जिथं कुत्र्याची नसबंदी केली जाते तिथं सुद्धा भाजपचा घोटाळा. आता भाजप पक्षाला भ्रष्टाचारावरती बोलायचा नैतिक अधिकार राहिलाय का, हा प्रश्न सुद्धा माझा भाजप पक्षाला कायमस्वरूपी राहील. त्यामुळे आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की या भ्रष्टाचारी पक्षाला आपण गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे, मी फार वेळ आपला कोणाचा घेणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांनी आज स्वाभिमानाने जागा होण्याची आवश्यकता आहे. आज जे आपले नेते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतायत त्यांना तुरुंगात डांबलं जातंय, त्यांचा मुस्कटं दाबल्या जात आहेत, आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय, देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय, हे सुद्धा माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या भूमीमधून औरंगजेब किती मोठा होता, मुठभर मावळे हाताला घेऊन औरंगजेबाला या मातीमध्ये यायला भाग पाडलं आणि त्याला याच मातीमध्ये गाडलं, अशा राजाचे आपण मावळे आहोत. आणि आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे की किती हे फारसं करत असतील, भाजप म्हणजे केंद्रातली शक्ती. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्यांच्याकडे या भाजपच्या सत्तेतल्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे, चांगल्या चांगल्या कंपन्या महाराष्ट्रातून निघून गुजरातला चाललेल्या आहेत. माझे अनेक तरुण सहकारी बसले असतील, बेरोजगारीमुळे तरुणांची लग्न सुद्धा आज होईनात. खरं सांगतोय, मी अनेक वाडी वस्त्यांवरती गेलो. काल माझा बीड मधला एक सहकारी सांगत होता की त्याच्या गावामध्ये बिन लग्नाची 150 पोरं असतील. माझा त्याला एकच प्रश्न होता की आयुष्यामध्ये किंवा आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या बिन लग्नाच्या तरुणांनी एकत्रितपणाने येऊन जर पक्ष काढला तर भाजप सारख्या मोठ्या पक्षाची सुद्धा अडचण होऊ शकते, एवढी सदस्य संख्या यांची वाढेल. खरं तर आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज सत्ताधारी लोक करतात. आणि त्या निमित्ताने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करतायत, धर्माधर्मामध्ये भांडणं लावतायत. आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे पायदळी तुडवण्याचं काम या लोकांकडून होत आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा राहील, महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे विचार तारून दाखवेल, महाराष्ट्र नेहमीच स्वतःची लाट निर्माण करणारं राज्य राहिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून देशाला हाक द्यायची आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडू शकतं, तर देशामध्ये परिवर्तन का घडू शकत नाही हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आवाज देऊन सांगण्याची आवश्यकता आहे. आज देशातल्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे मी फार लांब आपल्याला नेत नाही, पण 2 वर्षापूर्वी पंजाबच्या बॉर्डरवरती ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करत होते त्याच आंदोलनाचा उद्रेक उत्तर प्रदेशमधल्या एका राज्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये झाला. तिथं उत्तर प्रदेशच्याच एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचं पाप केलं. आज आपण तीही परिस्थिती विसरता कामा नये. शेतकऱ्यांवरती गोळ्या झाडण्याचं काम
या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेला आहे। शेतकऱ्यांवरती अश्रुधुराच्या नळकांडा फोडायचं काम या भाजपच्या लोकांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे। काय शेतकरी फार तर फार मागणी करू शकतो? तुम्ही 15 लाख रुपये दिले नाहीत त्याच्यासाठी काय आम्ही आंदोलन करत नाही, पण ज्या गोष्टीसाठी आम्ही घाम गाळतोय त्या घाम गाळलेल्या गोष्टीला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन करतोय। आज आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्याची काय परिस्थिती होती आणि पवार साहेब आज कृषी मंत्री नाहीत, आज कांद्याची काय परिस्थिती आहे हे आपण सगळे मिळून उघड्या डोळ्याने बघतोय। पहिल्यांदा यांनी कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला, त्यावरती 40% टॅक्स लावला। आता 40% टॅक्स देऊन शेतकऱ्याच्या हाताला पुन्हा काय लागेल का? आणि त्याच्यानंतर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की कांद्याची निर्यातच बंद केली। काल परवा पेपरला एक बातमी आली, अशी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की कांद्याची निर्यात पुन्हा चालू केली असे भाजपचे काही लोक म्हणतात। आता हेडलाईन निर्यात चालू केली अशी होती, पण खाली बातमी वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की नाशिकमधून कांदा उत्तर प्रदेशला गेला आणि त्याला कांदा निर्याती चालू झाली असंच त्यांनी सांगितलं। आता योगी आदित्यनाथ साहेबांना माझा एक प्रश्न आहे की उत्तर प्रदेश हे देशाच्या बाहेर येते का देशाच्या आत येते, याचं स्पष्टीकरण पहिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देण्याची आवश्यकता आहे। आज लोकांना फसवायचं, लोकांची मतं मिळवायची आणि पुन्हा 5 वर्ष मात्र पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा या पद्धतीनं सूत्र खेळत देशाचं राजकारण चालवायचं अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये चाललेली आहे। जे धनदांडके झालेले आहेत ते पक्ष बदलतायत, ईडी आयटी याच्या घाबरून लोक आज पक्ष बदलताना आपण बघतोय। शिवसेनेसारखा पक्ष, ज्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं, आज मुंबई सारख्या ठिकाणी आपण गेलो तर बघतोय काही लोकांनी तिथं इतका उन्माद घातलेला आहे की मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची सुद्धा तिथं अडचण निर्माण झालेली आहे। ज्या पक्षाने, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तिथं मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायला शिकवलं तोच पक्ष फोडला, त्याच पक्षाची विचारधारा मोडीत काढली, त्याच पक्षाला जी मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची भूमिका त्या पक्षाने घेतली होती त्याला खो घातला। आज मुंबईतली परिस्थिती आपण बघतोय, अनेक चांगले ग्राउंड्स असतील ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यात आलेले आहेत आणि तिथं मुंबई संपवण्याचं काम आजच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून चालू झालेलं आहे। या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने आपण सर्वांनी विचार करावा। या देशातल्या, या राज्यातल्या शेतकऱ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील, या देशातल्या, या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय या राज्यासमोर असू शकत नाही, हे आपण आपल्या सर्व बांधवांना, मतदारांना समजावून सांगण्याची वेळ आज निश्चितपणाने आपल्या सर्वांसमोर आलेली आहे। त्यामुळे आज माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, शिवछत्रपतींच्या भूमीमधून आपण देशाला हाक देऊया आणि भाजपचे हे सरकार हद्दपार करूया अशी भूमिका आपण या बैठकीमध्ये घेऊया आणि येत्या 1 महिन्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्यातल्याच नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन, मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, आपल्या पक्षाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्र धर्म जर पाळायचा असेल तर आपल्याला लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांचं मत घेतल्याशिवाय पर्याय नाही। ही भूमिका आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी लक्षामध्ये घेऊया आणि मी आपल्याला आवाहन करतो की येत्या 4 जूनला अमोल कोल्हे लाखांना निवडून आले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करूया, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी आज या ठिकाणी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।